पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। युद्धाच्या भीतीने साताऱ्यामध्ये गॅससाठी झुंबड उडालेली आहे। एजन्सीच्या समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवतोय। बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। परिणामी मागील 2 दिवसांपासून ग्राहकांनी सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीकडे धाव घेतलेली आहे आणि एजन्सीच्या समोर आता ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसतात। तर मग या मालकांनी स्वतः जनजागृती करावी, लोकांच्यातले भय संपवावं आणि लोकांना घरी जाऊन सिलेंडर दिल्यामुळं लोकांची एक कॉन्फिडन्स वाढेल किंवा लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्याकडे हे जे इथं पॅनिक होऊन येत आहेत आणि इथं गर्दी होत आहेत। साहेब म्हणतात इथं बाहेर भेटत नाही। काय अडचण आहे तुमची? अडचण म्हणजे आता 48 सिलेंडर आहे म्हणतात। माणसांनी करायचं काय? जे एक सिलेंडर वाल्यांनी त्यांनी करायचं काय? ज्याची मुलं लहान आहेत त्यांनी करायचं काय? हे लोक असे काय जबरदस्ती करायला लागलेत? हा, तिथून मग त्यांनी हाय असे जे माणूस येईल त्याला सिलेंडर दिलेत। आम्ही स्वतः बघितलंय। हा, तुम्ही नोंद कधी केली सिलेंडरची? नोंदच आहे ना सिलेंडरची, तर 2 दिवस झाला आम्ही नोंद करतोय। कस्टमर आपले भीतीपोटी येतात की त्यांना परत काय सिलेंडर भेटतोय का नाही, आपला सप्लाय व्यवस्थित आहे। फक्त एवढंच की न्यूजला दाखवल्यामुळं सगळी लोक घाबरट आपल्याला भेटणार नाही सिलेंडर या उद्देशाने येऊ लागले, बाकी काय नाही। आणि आम्ही जास्त पैसे कोणाकडून घेत नाही। हा जो रेट आहे तोच आम्ही घेतोय आणि सगळ्यांना बुकिंग करून DSC नंबर घेऊन देतो। सप्लाय व्यवस्थित आहे। तिकडे पुण्याच्या चाकण परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या। तर गॅस सिलेंडरच्या टाक्या रांगेत घेऊन नागरिक उभे। गॅस मिळवण्यासाठी आता नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तर ही ग्राहकांची रांग देखील आपण पाहतो। एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। अक्षरशः उन्हामध्ये हे सगळे ग्राहक उभे आहेत। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांचा हा संपूर्ण संघर्ष। युद्धाचे परिणाम जाणवत आहे। गॅसची टंचाई भासते आणि त्यामुळे ग्राहकांनी एजन्सीच्या समोर गॅस मिळण्यासाठी आता रांगा लावलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।